सन्मान्य सचिन भाऊ आहेत. सभापती महोदय, मंत्री महोदयांनी एक चांगली गोष्ट केली की काही कोणालाही तिकडनं काही बाहेर काढण्याचा काय प्रयत्न नाहीये. परंतु काय झालेलं आहे की आपल्याला ते कृतीतून दाखवावं लागेल सभापती महोदय. कारण ससून डॉकमध्ये मृत्यूदंड म्हणून घेऊन एक शीर्षेमध्ये बातमी पण देखील आली. ती 2015ला तत्कालीन मंत्री केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांकडे एक बैठक झाली, माननीय मुख्यमंत्र्यांकडे झाली, पण अजून त्यांच्यावरती एक लटकती तलवार आहे. कारण कोर्टाचा एक आदेश आहे, आपल्याला माहिती आहे, मी डिटेलमध्ये जाणार नाही. परंतु आपल्याला कृतीतून जर करायचं असेल तर हे कुठेतरी योगायोगाने केंद्रामध्ये पण आपलं सरकार आहे, राज्यामध्ये पण आहेत. गडकरी साहेब त्यावेळी पॉझिटिव्ह होते आणि MBPT आणि MFDCचा हा जो चाललेला भांडण आहे हाच मुळामध्ये तीड निर्माण करणार आहे. कारण का होतोय, आपला उद्देश चांगला आहे, आपण असं सांगितलं की बाबा आपल्याला चांगल्या सुविधा करायच्या, ते डेव्हलप करायचं, पण जरा डेव्हलपमेंटचं नाव घेतलं लोकांना असं वाटतं की नाही ह्यांना बघा खाली करून घेऊन स्वतः कोणतरी डेव्हलपर आणून काय डेव्हलप करायचं का. म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की या बाबतीत पण एक स्वतंत्र बैठक तुमच्या स्तरावर लावली पाहिजे. आणि आज किमान, कारण काल परवापासून पण देखील आझाद मैदानाला लोक बसल्याने रोज टीका करतायत, म्हणजे आम्ही त्या विषयावर जाणार नाही कारण तुम्ही पॉझिटिव्हली या विषयावरती उत्तर देताय. आणि म्हणून किमान एक तरी घोषणा, जसं आपण उल्लेख केल्याप्रमाणे, की बाबा कोणाला हलवलं जाणार नाही आणि या बाबतीत एक स्वतंत्र बैठक, जसं तुम्ही हे घेता विशेष सवस वेगळे आहे, पण मुळामध्ये जर तो ससून डॉगमध्ये मासेमारी करणारा जर नारायण असेल तर मग बाकी सुविधा विविधा हा सर्व वेगळं प्रश्न निर्माण होईल. म्हणून आपण त्याच्यातली घोषणा करणार का? सभापती महोदय, डेव्हलपमेंट आपण का करतोय सचिन भाऊ? त्या मच्छीमारांसाठी करतोय, जेणेकरून त्यांचा उत्पादन वाढेल, त्यांना तिथे सुविधा मिळतात. डेव्हलपमेंट आपण आपल्या त्या आजूबाजूच्या परिसरातल्या गिरणी कामगारांना आपण कसं वसई विरार सगळ्या पाठवलं, तसं आपण काय डेव्हलपमेंटचा विचार आमचा तरी नाही आहे सचिन भाऊ. म्हणून त्याच्यात तुम्ही चिंता करू नका. आपल्याला तिथे मच्छीमारांना तिथे ठेवूनच आपल्याला सुविधा द्यायची. जो मुद्दा मांडला त्या संदर्भात मी स्वतः संबंधित केंद्राच्या अधिकाऱ्यांशी पण मी बोललेलो आहे, BPTच्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे. शेवटी हा वाद का झाला, कारण का काही थकबाकी आहे आणि ती थकबाकी आता कोणी द्यावी ह्याच्यावर आहे. शेवटी टेनेंट ची थकबाकी आहे, त्याच्यामुळे तिकडे उपस्थित असलेल्या मच्छीमारांना त्याचा भुर्दंड सहन करायला लागतोय. आता या बाबतीमध्ये जसं तुम्ही उल्लेख केला, केंद्र आणि राज्य सरकार एकच विचाराचं आहे, डबल इंजिनचं आहे. म्हणून तुम्ही चिंता करू नका. ह्या बाबतीमध्ये मी स्वतः संबंधित केंद्रीय अधिकारी असो मंत्रीचे असो त्यांच्याशी चर्चा करून सभापती महोदय आपण आशिषजी, अरे बाप, नाही तुम्ही हे करा, नितेश राणे व्यवस्थित उत्तर देत आहेत, तुम्ही डिस्टर्ब नका करू. चला ठीक आहे. आपण त्या इंजिन बद्दल आपण बोलणं शकत नाही ते, कारण ते त्याची काळजी तुम्ही चांगल्या पद्धतीने घेताय, म्हणून आम्हाला चिंता करायची गरज नाही. म्हणून सभापती महोदय, या बाबतीमध्ये त्या आमच्या गरीब मच्छीमार आहेत, ते काय त्या एवढं मोठं भुर्दंड सचिन भाऊ देऊ शकणार नाही. म्हणून केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांशी मंत्र्यांशी बोलून आपण तो भुर्दंड माफ करू शकतो किंवा त्याच्यात दुसरा काहीतरी तोडगा काढू शकतो. पण आपल्या सभापती महोदय, आपल्या सभागृहाच्या माध्यमातून मग मच्छीमार बांधव कुठे आझाद मैदानमध्ये असतील कुठे, त्यांना मी विश्वास देतो की त्यांना अशा पद्धतीचा कुठलाही भुर्दंड सहन न करून देता त्यांच्या बाबतीत आपलं हे राज्य सरकार पूर्ण पद्धतीने काळजी घेईल, त्यांना तिथेच ठेवलं जाईल आणि हा भुर्दंड कसा त्याला माफ करता येईल किंवा त्याच्यामध्ये मार्ग काढता येईल त्या बाबतीमध्ये आपण लक्ष घालू, एवढा विश्वास आपल्या माध्यमातून मच्छीमार बांधवांना देतो. मंत्री महोदय, आपण